हे व्हायलाच पाहिजे की आपण रेसिडेंट क्वार्टर दिलेले आहेत. तुम्हाला पण सांगितलेलं पावसाळी कांदळ खावण्याचे पेशंट मी 3 बहालीला पाठवले, आम्ही 3 पाठवले आणि बिझनेस सांगतात पाणीला नाही. मग इथं कोणच नसतं. बरोबर नाही ना ते सागर साहेबांनी एक पेशंट होता ना, इथे डॉक्टर नाही म्हणून त्यांनी ते पाणी मारायला पाठवलं. तुमच्या समोरच गेले ना ते आम्ही नव्हतं पाठवलं. नाही नाही तुम्ही पाठवलंच नाही, पण ते जामच म्हणजे हलगर्जीपणाच चालतोय. त्या दिवशी घटना घडली, इथं कोण होतं विचारा तुम्ही. मग सागर साहेबांनी सांगितलं शेवटी त्यांना बोलून घ्या म्हणून. कोण नव्हते स्टाफ सर्विस आम्हाला ते मी आधीच्या लोकांसोबत मी इथून परत काढून देतो. दुसऱ्या लोकांनी बरोबर आहे का? नाही ते चुकीचे आहे. मग सांगा ते मला. आता हे जे नियुक्त हे केलं ना, तेच त्यांना हे केले. राहतात तिथे क्वार्टर्समध्ये राहतात. पहिली गोष्ट हे डॉक्टर इथे राहणार की परत संध्याकाळी 5 वाजता जाणार आहेत. इथे आल्यापासून इथेच आहेत. तसे म्हणजे कसं असेल. आता बघा, जर एखाद्या डॉक्टरला 2 मेडिकल म्हणजे पीएचसी दिली असेल त्याचाही दोष नाही, कारण त्याला इकडे पण हजेरी लावायला पाहिजे, तिकडे पण हजेरी लावायला पाहिजे. त्याचा आजच्या मीटिंग मध्ये होते म्हणजे आम्ही सांगू लोकांना की बाबा डॉक्टर 5 वाजेपर्यंत असतात. हो, पूर्ण वेळ आणि रात्रपाळी तो कर्मचारी रात्रभर इथं पाहिजे दवाखान्यात बडबड करायचं निघून जायचं. आता किती वेळा आपण त्या दिवशी साहेब जर ती पोस्टमार्टमला हे स्वतः खालापूरवरनं इथे हजर होतात या इथं पीएम साठी, आणि स्थानिक स्टाफ जर इथं लक्षच देत नसेल किंवा जबाबदारी घेत नसेल तर मग अशा स्टाफचा याचा आम्हाला असून उपयोग पण नाही ना. आणि जे घडलं ना ते आदिवासी मुलांना. ग्रामस्थांनी इथल्या आरोग्य केंद्राबद्दल कंप्लेंट जी केली होती त्यासाठी आम्ही तातडीची मीटिंग लावून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांचं 1 दिवसाचं वेतन कापण्यासाठी आम्ही झेडपीला जिल्हा परिषदला कंप्लेंट केलेली आहे. तसं त्यांचं वेतन कट करतील असं आम्ही आशा ठेवतो आहे आणि आम्ही पुढे प्रयत्न पण करणार की त्यांना शासन व्हावं. आणि इथे आम्ही सूचना फलक असं लावून त्याच्यावरती प्रत्येकाची हजेरी लावून प्रत्येकाला व्हिजिट करायचं हे दिलं आहे. प्रत्येकाने येऊन म्हणजे इथल्या स्थानिक लोकांनी, ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आणि आम्ही पण स्वतः रात्री किंवा दिवसा येऊन व्हिजिट करून आरोग्य केंद्रातले सर्व कर्मचारी आहेत, कामं करतात की नाही याची आम्ही दखल घेणार आहोत आणि इथं आरोग्य केंद्र चांगलं चालेल असे आम्ही प्रयत्न करणार आहोत. ग्रामपंचायत जांभूळपाडा येथील करसुंडे इथे 25 तारखेला जी दुर्घटना झाली त्यात 2 आदिवासी मुलांचं निधन झालं. पण जेव्हा त्यांना आणायचं होतं हॉस्पिटलमध्ये तेव्हा गाडीसुद्धा उपलब्ध नव्हती, डॉक्टर नव्हते. त्याच्यामुळं ग्रामस्थांनी खूप उठाव धरला की बाबा आमचं ज्या इथे हॉस्पिटल आहे त्याची सेवा जर आम्हाला मिळत नसेल मग त्याचा फायदा काय. मग त्याच्यानंतर मग तो हे झालं. त्याच्यानंतर ते शांत झाल्यानंतर आम्ही मीटिंग आपले अध्यक्ष जे आहेत जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत रवी शेठ देशमुख त्यांनी मग तातडीची मीटिंग लावली की बाबा ग्रामस्थांचं म्हणणं. आणि खरोखर इथे इतकी वाईट परिस्थिती आहे की ज्या आमचा जो भाग आहे जांभूळपाडा त्याच्या आजूबाजूला आदिवासी वाड्या आहेत, वस्त्या आहेत त्याच्या, आणि आदिवासी वाड्यांचा तर जो त्यांना बाहेर जाऊन जर परळीसारख्या डॉक्टरकडे गेलं तर त्यांना 1000-1200 रुपये असं त्यांना साधं ताप आणि सर्दीसाठी सलाईन लावली तर तो बिल होतो. आणि खरोखर तेवढे आमची इथल्या लोकांची परिस्थिती नाही. मग त्यांना जर इथं सेवा मिळाली पाहिजे की ती सेवा इथे त्यांना व्यवस्थित मिळाली तर त्यांना बाहेर जायचा प्रश्नच येत नाही. तो प्रश्न सुटावा म्हणून मग तातडीची मीटिंग लावली. आणि मग त्या मीटिंगमध्ये ते सगळे प्रश्न ग्रामस्थांनी सर्व इथल्या जे तरुण वर्ग आहेत त्यांनी खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ती जेव्हा ही मंडळी, जागरूक मंडळी जेव्हा समाजात हा करतील, प्रश्नाचा जेव्हा ते मार्ग लागतील आणि त्याच्यासाठी त्यांनी उठाव करतील तेव्हाच हे यांचे आपले प्रश्न सुटणार आहेत. मागं राहून किंवा जाऊ दे असं केलं तर हे प्रश्न तसेच दबले जाणार आहेत. त्यासाठी कोणीतरी पुढे यायला पाहिजे. आणि खरोखर ह्या सर्व मंडळींचं मी कौतुक करते की त्या दिवशी मी बघितलं की त्यांनी जो एक हे केला आणि त्याच्यानंतर सर्वजण अगदी खडखडून जागे झाले की नाही बाबा हे प्रश्न आपले सर्वांचे आहेत, एकाचाच प्रश्न नाही. आज ही परिस्थिती त्यांच्यावर आली तर ही परिस्थिती उद्या आपल्यावर पण येऊ शकते. त्याच्यामुळे मग तो सर्व मीटिंग लावून ते प्रश्न
प्रश्न सर्व मार्गी लागले. त्यांनी पण आश्वासन दिले. सर्व डॉक्टर लगेच तातडीने डॉक्टर बोलवले, हजर झाले दुसऱ्या दिवशी आणि सर्व स्टाफनी केलं की तुम्ही दिलेल्या सूचनांचं आम्ही पालन करू. आणि मुख्यतः म्हणजे स्वच्छता, कारण आपण जो संदेश देतोय लोकांना की स्वच्छता पाहिजे, मग ती स्वच्छता आपल्या जसं घरापासून तसंच ह्या हॉस्पिटलमधून लोकांना दिसायला पाहिजे, तर मग त्याचा समाजाला उपयोग नाही. मग त्यांनी ते केलं. आमच्या सर्व सूचनांचं आपल्या देशमुख साहेबांच्या सर्व सूचनांचं ते पालन करणार आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्वजण व्हिजिट देणार येऊन त्याची पाहणी करणार आहोत. ग्रामपंचायत जांभूळपाडा आज 25 तारखेला जे करसुंड्याला जी दुर्दैवी घटना घडली, 2 अल्पवयीन मुलांचे जीव गेले. पण त्याच्यामुळे खूपच प्रश्न, इलेक्ट्रिक लाईटवाले व दवाखाने या दोन्ही याच्यामध्ये तातडीने आपले रविशेठ देशमुख साहेब आपल्या इथे उपस्थित राहिले व ह्या प्रश्नाला मार्गी लावून ग्रामस्थांना बोलून, सरपंचांना बोलून व सगळ्यांना बोलून हा प्रश्न जातीने लक्ष देऊन मार्गी लावल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. व पुढे आम्ही जातीने या गोष्टीकडे लक्ष देऊ व स्वतः आम्ही इथे पाहणीशी करून चौकशी करत जाऊ व बघत जाऊ का इथे कसा कारभार चाललाय, काय चाललंय, याबद्दल मी जातीने लक्ष देईन. या ठिकाणी 25 डिसेंबरला MSCBच्या हलगर्जीपणामुळे ती तार पडून 2 कोवळ्या जीवांचं, आदिवासी 2 लहान मुलांचं त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातली घटना या ठिकाणी जांभूळपाडा PSCमध्ये ते 2 मुलांना या ठिकाणी आणल्याच्या नंतर या PSCचा गलथान कारभार सर्व जनतेसमोर आला. या ठिकाणी असणारे जे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा इतरत्र असणारा स्टाफ या ठिकाणी कोणी उपलब्ध नसल्या कारणाने 2 तास या ठिकाणी ग्रामस्थांना आणि ज्याच्या घरात दुःख निर्माण झाले त्यांना या ठिकाणी ताटकळत ठेवण्याची भूमिका इथल्या वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतल्यामुळे या सर्व घटनेचा पडसाद उमटल्याच्या नंतर या आरोग्य समितीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी देशमुख साहेब यांच्या या ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जावरून आदरणीय देशमुख साहेबांनी या ठिकाणी तातडीची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली. या मीटिंगमध्ये जे दोषी अधिकारी आहेत, मग ते MO पासून त्या ठिकाणी शिपाईपर्यंत असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यावर या ठिकाणी जरब असावी. आणि हा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला ते आदिवासी मुलांचा होता. त्या आदिवासी समाजाला या ठिकाणी जागृत करून खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं काम या जांभूळपाडा पंचक्रोशीतील ज्या बांधवांनी केलं, त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर त्यांचं असणारं मृतदेह त्या मुलांचं त्या ठिकाणीच पडलं असतं. या लोकांनी या ठिकाणी जर हे केलं नसतं तर ही सर्व समस्या आदरणीय देशमुख साहेब यांच्यासमोर ठेवल्याच्या नंतर या ठिकाणी तात्काळ मीटिंग या ठिकाणी आयोजित केली. या मीटिंगमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत ज्या सूचना आदरणीय देशमुख साहेबांना त्यांच्या भाषेमध्ये द्यायच्या होत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु सगळ्यांच्या आग्रहाखातर देशमुख साहेबांनी इतर कमिटीतल्या सर्व लोकांनी या ठिकाणी या मीटिंगला ग्रामपंचायतीतले सदस्य, त्याचप्रमाणे उपसभापतीताई आणि देशमुख साहेबांनी पत्रकार सर्वजण असताना यांसमोर असं ठरलेलं आहे की ठराव घेऊन या लोकांना त्या दिवसाचं जरब बसायला पाहिजे. किंबहुना यापुढे जर अशी घटना निर्माण झाली तर त्या घटनेबाबतीत या ठिकाणी दुर्लक्ष यांनी करू नये आणि यांची जबाबदारी यांना कळायला पाहिजे. या ठिकाणी या ठराव घेऊन त्यांना 1 दिवसाचं वेतन त्या ठिकाणी कापावलं. किंबहुना मला असं वाटत होतं की त्याहीपेक्षा जास्त काही शिक्षा देता आली तर यांना द्यायला पाहिजे, कारण शासनाचा लाखो रुपयाचा जो पगार या ठिकाणी या लोकांना मिळतोय त्या पगाराचा काहीही उपयोग या ठिकाणी होत नाही. जांभूळपाडा PSCला हा आदिवासी बहुल भाग आहे. या ठिकाणी स्नेक बाईटच्या असतील अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्याच्या नंतर रात्री अपरात्री या ठिकाणी पेशंटला जांभूळपाड्यात आल्याशिवाय पर्याय नाही आणि अशा ठिकाणी आल्याच्या नंतर इथल्या जांभूळपाडा जो कर्मचारी असेल किंवा जो वैद्यकीय अधिकारी असेल तर उपलब्ध झाला नाही तर पाली किंबहुना अलिबागशिवाय पर्याय राहत नाही. या सर्व गोष्टी अध्यक्षांच्या समोर ठेवून या ठिकाणी फार मोठा चांगला निर्णय या ठिकाणी अध्यक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मला आशा आहे या निर्णयाचं काटेकोरपणे पालन इथले वैद्यकीय अधिकारी आणि तिथले कर्मचारी करतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आज आमचे ZP सदस्य रविशेठ देशमुख साहेबांनी तातडीची सभा आयोजित केली होती. या सभेत ग्रामस्थ व बाकी कर्मचारी हजर राहिले. 25/12/2018 रोजी ज्या 2 दुर्दैवी मुलांचा मृत्यू झाला त्याला कारणीभूत असणारे तसेच त्यांच्या पोस्टमॉर्टमसाठी दिरंगाई जी झाली त्याच्यासाठी कारणीभूत असलेले आमचे कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन त्या लोकांनी दिले. आत्ता आम्ही असं आश्वासन देत आहोत की ज्या मॅडम वैद्यकीय अधिकारी त्या दिवशी हजर नव्हत्या त्यांचं निलंबनाचा प्रस्ताव आम्ही पाठवत आहोत आणि बाकी कर्मचारी ज्यांच्यामुळे दिरंगाई झाली आम्ही एक्सप्लेनेशन मागितलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य त्या प्रकारे कारवाई केली जाईल.